तर 2029 साली भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढू शकतात असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले। प्रत्येकाला अधिकार आहे, राजकारणात बॉन्ड नसतो असंही शिरसाटांनी म्हटले। दरम्यान भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढवणार असा दावा संजय राऊतांनी केला। त्यावर स्पष्टीकरण देताना शिरसाट यांनी भुवया उंचावणारं उत्तर दिले। 2029 साली भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढू शकते असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केले। संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना शिरसाटांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलं। भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढवणार असा दावा संजय राऊतांनी केला। प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो। 29 ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना। शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते। असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा ॲग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत। एका जागेसाठी शिवसेना भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली आहे। म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही आहे। आणि त्यांनी तयारी केली म्हणून तुम्हाला त्यांनी थांबवलंय का? म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात। सामनाच्या अग्रलेखात यावर काय म्हटलंय तेही पहा। भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे। भाजपची गाडी फुल झालीये, चढायला जागा नाही। ही गाडी अजित पवारांचा पक्ष व मिंध्यांच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे। अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे। उद्या मिंध्यांचे आमदारही भाजपत जातील। मिंधे रिकामे होतील तेव्हा आताची समाधी अवस्था सोडून कडू महाराजांसारखे लोक भाजपचा भंडारा उधळतील।